दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच मंचावरती येणार। फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहे। जनसेवा बँकेच्या हिरक जयंती वर्ष समारोह कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आज दुपारी 2 वाजता मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट। मुंबईमधल्या विकास कामांसंदर्भात भेट असल्याची माहिती। महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत दिल्यानेच एसटी अडचणीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली। महिला आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात आल्यानं यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही, सरनाईकांचं वक्तव्य। ओरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय। दाऊद राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन संदर्भात तपास करण्यासाठी तत्कालीन गृह सचिव NN ओहरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली होती स्थापन। राजकीय नेते शरद पवार यांच्याविषयी माहिती गृह खात्याच्या रेकॉर्डवर नाही। माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना गृह खात्याची माहिती। गृह खात्याच्या रेकॉर्डवरती अहवालच नाही, या माहिती अधिकारातल्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। ओहरा यांनी देखील गृह खात्याच्या कार्यपद्धतीवरती टिप्पणी करणार नाही असं म्हटलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार। कोकाटेंकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल। अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांचा कालावधी। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान येथे आभार सभा। ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार जिंकून आले त्या ठिकाणी एकनाथ शिंदे घेणार सभा। संगमेश्वरमधील कसबा पेठ येथे छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर। सरदेसाई वाडा परिसरामध्ये जमिनीची मोजणी करून सरकार जमिनी खरेदी करणार। राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्यक्ष जागेवरती जाऊन केली पाहणी। जिल्हाधिकाऱ्यांची सततच्या बैठकांमधून सुटका। दूरदृश्य प्रणालीद्वारेच उपस्थित राहण्यास मुभा। बैठकीसाठी बोलावणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चाप लावण्यात आला। मनोज जरांगे आज मस्साजोगला जाणार। देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन मस्साजोगच्या नागरिकांसोबत चर्चा करणार। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। मुंडेंची एक्स पोस्ट करत माहिती। आजारामुळे सलग 2 मिनिटही बोलता येत नसल्यानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि जनता दरबारामध्ये अनुपस्थित राहिल्याचं केलं स्पष्ट। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर। शासकीय कामात अडथळा आणत शासकीय कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्याच्या प्रकरणामध्ये होता जाधवांवरती गुन्हा दाखल। आजपासून 10वीची परीक्षा। 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा। राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खाजगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांकडून जय्यत तयारी। धाराशिवमध्ये कसबे तडवळे येथे अखेर 10वीचं परीक्षा केंद्र मिळालं। बऱ्याच वर्षांपासून गावामध्ये 10वीसाठी परीक्षा केंद्र असावं अशी होती मागणी। 10वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात। यवतमाळच्या 159 केंद्रांवरती 38,985 विद्यार्थी देणार परीक्षा। कॉपीमुक्त परीक्षा देण्यात येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।